गेल्या महिना 15 दिवसांपासून बिबट्याच्या अस्तित्वाची चर्चा देवळाली कॅम्प पंचक्रोशीत थंडावली होती. मात्र सोमवारी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशनवाडी रेल्वे स्टेशन लगतच्या नाल्याजवळ चक्क 2 ते 4 बिबटे एकत्र मुक्त संचार करत असताना परिसरातील रहिवाशांना दिसून आले. त्यांनी या घटनेचे चित्रीकरण आपल्या भ्रमणध्वनीत केले. एकाच वेळी एवढ्या बिबट्यांना एकत्र बघून परिसरातील रहिवाशांची पाचावर धारण बसली. या परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा, खाद्य आणि पाणी मुबलक असल्याने यापूर्वीही या भागात बिबट्यांचे अस्तित्व होते. तसेच काही महिन्यांपूर्वी एक बिबट्या रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत गतप्राण झाला. त्यामुळे या बिबट्यांना वनविभागाने पिंजरा लावून तात्काळ या भागातून स्थलांतरित करावे अशी मागणी सुयोग तपासे, अनिल जगताप, प्रवीण पवार, अक्षय भवार, भूषण शुभम भालेराव, विकास साळवे, पंकज भवार यांनी केली आहे. दरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडण्या अगोदरच वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना सुरक्षितरित्या बंदिस्त करून न्यावे अशी मागणी जुने स्टेशनवाडीतील रहिवाशांनी केली आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.